आजची बोधकथा आहे अकबराला राणीची विनंती। एकदा अकबर बादशहाच्या दरबारात सर्व काही सुरळीत चालले होते। त्याचा विश्वासू आणि बुद्धिमान मंत्री होता बिरबल। एक दिवस अकबराची राणी त्याच्याकडे आली आणि म्हणाली, जहांपणा जहांपणा जहांपणा, माझा भाऊ खूप हुशार आहे, त्याची तुम्ही दरबारात प्रधान म्हणून नेमणूक करा। अकबर थोडा विचारात पडला। त्याला माहित होते की राज्यकारभारासाठी योग्य माणूस निवडणे खूप महत्वाचे आहे, पण राणीची इच्छा तो थेट नाकारू शकत नव्हता। त्याने शांतपणे उत्तर दिले, ठीक आहे, पण त्याची परीक्षा घेऊ। दुसऱ्या दिवशी दरबारात अकबराने राणीच्या भावाला आणि बिरबलाला बोलावले। अकबराने दोघांनाही काम दिले, शहरात जा आणि मला अशी गोष्ट आणा जी सुखाच्या वेळी दुःख देईल आणि दुःखाच्या वेळी सुख देईल। राणीचा भाऊ खूप गोंधळला। तो बाजारात फिरला, अनेक वस्तू पाहिल्या, पण त्याला काहीच सुचले नाही। शेवटी तो रिकाम्या हाताने परत आला। बिरबल मात्र थोड्या वेळात परतला। त्याच्या हातात एक छोटीशी अंगठी होती। त्या अंगठीवर लिहिले होते, हे दिवसही जातील। अकबराने ते वाचले आणि हसला। खूप छान, तो म्हणाला, सुखाच्या वेळी हे वाचल्यावर माणूस नम्र राहतो, कारण सुख कायम नसते। दुःखाच्या वेळी वाचल्यावर आशा मिळते, कारण दुःखही कायम नसते। राणीला समजले की तिचा भाऊ अजून त्या पदासाठी योग्य नाही। तिने आपली मागणी मागे घेतली। याचा बोध असा आहे, नात्यांपेक्षा योग्यता आणि बुद्धिमत्ता महत्वाची असते। प्रत्येक परिस्थिती बदलणारी असते। सुख असो किंवा दुःख असो, दोन्ही कायम राहत नाहीत।